नमस्कार. सिम्पली सुषमामध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आज आहे या वर्षाचा म्हणजे 2024 चा शेवटचा दिवस. आगाऊच तुम्हाला नवीन वर्षासाठी म्हणजे 2025 साठी सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आता आपण आहोत ब्लू कोस्ट बीचच्या बरोबर 2 मिनिटं पुढे असलेल्या या नागाव बीचवर. आता या नागाव बीचची आपण आज सफर करणार आहोत. वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा आरंभ. तर हे औचित्य साधून मी आज तुम्हाला नागाव बीचची सफर करणार आहे. नागाव बीचचं जर तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं झालं ना, तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा 7 किलोमीटरचा सलग बीच आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला बघाल ना, पूर्ण मॉर्निंग वॉक टू इव्हिनिंग वॉक अगदी कुठचाही ऑब्स्टॅकल न येता तुम्ही करू शकता. आता तुम्ही गर्दी बघत असाल, ही सगळी 31st ची गर्दी आहे. आणि जे काही तुम्हाला आवाज येतात, आता मी तुम्हाला ऍक्टिव्हिटीज सांगते या बीचवरच्या. हे जे काही आवाज येत आहे हे वॉटर स्पोर्ट्स. जर तुम्हाला तिकडे आता दिसेल की नाही मला थोडस शक्यता कमी वाटते, पण ते सगळे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. आता आपण काय करूया माहितीये, हा इव्हिनिंग वॉक चालू करूया. आता हे चालता चालता तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघत असाल तिथे इतकं सुंदर दृश्य दिसतंय ना. सूर्य मावळतीकडे चाललेला आहे. अजून थोडा वेळ आहे, साधारण मला वाटते 20-25 मिनिटं किंवा थोडी 5-1 मिनिटं जास्त पण असतील. पण त्याचं जे काही कलर कॉम्बिनेशन म्हणजे ते आपण कधीही ना चित्रात उतरवू शकत नाही असं ते दिस. आता आपण इकडची बीच वरची दुसरी ऍक्टिव्हिटी बघतोय, ती म्हणजे हे बीच कॅम्पिंग. आता हे तुम्ही बघाल ना, बॉम्बेला काय होतं, सगळ्याच लोकांना त्या डिस्कोथेक आणि त्या सगळ्या पब आणि ह्याच्यामध्ये जाणं परवडणारं पण नसतं आणि कोणाकोणाला आवडत आहे. मग लोक काय करतात, इथे थोडं ना बजेट फ्रेंडली पण असतं आणि मुलांना बीचचा आनंद पण, त्याच्यानंतर तो सगळा जो टेंट कॅम्पिंग त्याचा आनंद पण, आणि रात्री तर धमाल असते इथे. तर इथे बघत असाल, इथे 2-3 ठिकाणी इकडचे फेमस आहेत हे, आणि हे सीझन मध्ये चालतात, खूप खूप चांगले चालतात. म्हणजे भरपूर गर्दी असते इथे. आणि 31st किंवा दिवाळीचा सीझन ह्याच्यामध्ये ना, ते जी कॉलेज गोईंग किंवा कपल्स हे खूप मजा करतात. आता चालत चालत आम्ही पोहोचलोय जेट्टी पर्यंत. आता जवळजवळ सूर्यास्ताची वेळ झाली आहे. तुम्हाला दिसत असेल तिथे ऑरेंज कलरचा मस्त सूर्य जो अस्ताला चाललाय. आणि हा एरिया तुम्ही बघाल ना, असतो निर्मनुष्य पण खूप सिक्युअर, खूप छान. ज्याला शांतीमध्ये थोडा वेळ बसायचं ना, त्याने इथे जरूर व्हिजिट करावं. आता ही बीचची सफर आणि आमचा इव्हिनिंग वॉक पण संपलेला आहे. आताही तुम्ही बघत असाल, आकाशाचं एकदम विहंगमय दृश्य दिसतंय. तुम्ही वेगवेगळे 3 कलर्स बघितले असतील. आता आपण जेव्हा चालू केलं तेव्हाचा सूर्य, त्याच्यानंतर अस्ताच्या वेळेचा सूर्य, आणि आता अस्त झाल्यानंतरचा आभाळ. निसर्गाची किमयाच आहे. परत एकदा उद्यासाठी सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला समृद्धीचं, आरोग्याचं असं जाओ, हीच प्रार्थना आहे ईश्वरचरणी. आणि एक विनंती आहे, माझं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आणि प्लीज सबस्क्राईब करा. आणि माझ्या ब्लू कोस्ट बीचला जे माझं ब्लू कोस्ट बीच रिसॉर्ट आहे, त्याला बीचच्या जवळच आहे, ते त्याला अवश्य भेट द्या. आणि तेव्हा तुम्ही जी भेट द्याल ना, त्यावेळेला ही सगळी सफर तुम्हाला करता येईल.